नमस्कार. अमेरिकेमध्ये मेट्रो ही फक्त मोठ्या सिटीमध्येच अवेलेबल आहे आणि प्रत्येक सिटीनुसार मेट्रो सिस्टम डिझाइन केली आहे. इथे आपल्याकडच्यासारखी मेट्रोमध्ये गर्दी नसते, न्यूयॉर्क मेट्रो सोडली तर, कारण लोक जनरली स्वतःच्या कारनेच ट्रॅव्हल करतात. ही टेक्सासमधली मेट्रो आहे. याच्यामध्ये 2 किंवा 3 कार्स असतात मॅक्सिमम. स्टेशनवर सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, म्हणजे रूट्स, टायमिंग, नेक्स्ट कोणत्या रूटची मेट्रो येणार आहे हे सगळं. तिकीट्स मेट्रो स्टेशनवर सुद्धा काढता येतात किंवा ॲप थ्रू पण काढता येते आणि पास पण परचेस करता येते. ही एक मशीन आहे जी यूज करून कार्ड किंवा कॅशने तिकीट काढता येते. तिकीट स्वतःलाच काढावी लागते. इथे सेपरेटली काउंटर्स नसतात. तिकीट खूप काही महाग नसते, जनरली $3 ते $5 पडते. आपल्याकडच्यापेक्षा थोडी वेगळी आहे मेट्रो. सिटिंग अरेंजमेंट असते, स्टँडिंगमध्ये इथे अलाउड नाही आहे आणि इतकी खाली मेट्रो तर मी आपल्याकडे कधीच बघितली नाही. मध्येच मग हे काका मिळाले आणि ते गोष्टी सांगत होते, इंडियाबद्दल विचारत होते. इथे जनरली सकाळी लवकर सुरू होते आणि रात्री लेटपर्यंत असते. काही मेट्रो रूट्स तर 24 तास पण सुरू असतात. इथे मॅक्सिमम स्टेशन क्लीनच भेटतात, पण काही एक्सेप्शन तर आहेतच. आणि सगळ्या मेट्रोजमध्ये CCTV कॅमेराज आणि पोलीस असतात जे चेकिंग करत राहतात, कारण बरेच वेळा लोक विदाऊट तिकीटसुद्धा ट्रॅव्हल करतात. तर कसा वाटला तुम्हाला हा मेट्रोचा सफर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.